जीवामृत ही एक काळाची गरज होऊन बसलेली आहे। आतापर्यंत आपण रासायनिक खतांचा अति वापर केल्यामुळे आपली जमीन नापीक झालेली आहे। दर तिसऱ्या दिवसाला आपल्याला 100 लिटर याच्यामधून जीवामृत भेटणार का, ज्याला गाळण्याची गरज नाही राहिली। ते डायरेक्ट आपण ड्रिप मधून देऊ शकतो, स्प्रिंकलर मधून देऊ शकतो, पाट पाण्यातून देऊ शकतो, अगदी स्वच्छ स्वरूपामध्ये आहे। नमस्ते, मी योगेश लोणारी, पांडव एंटरप्राइजेस कंपनी मधून बोलतो। सर, मी जीवामृत संदर्भात तुमच्याशी चर्चा करतोय आज। जीवामृत पहिले 200 लिटरच्या बॅरल मध्ये, ओपन बॅरल मध्ये बनवलं जायचं। त्याच्यामध्ये 3 प्रॉब्लेम होते, त्याला दररोज हलवावं लागायचं। दुसरा प्रॉब्लेम असा होता का ज्यावेळेस ते तयार व्हायचं त्यावेळेस तयार झाल्यानंतर त्याला टाकण्याचा प्रॉब्लेम होता, एक तर ते गाळत बसावं लागायचं किंवा हाताने मगानी टाकत बसावं लागायचं। तिसरा प्रॉब्लेम हा होता, जर समजा एक 8-12 दिवसानंतर जर उशीर झाला टाकायला तर ते काळं पडून त्याच्यामध्ये किडे पडायचे। हे 3 प्रॉब्लेम होते। आता हे 3 प्रॉब्लेम आपल्या सिस्टम मध्ये सॉल्व्ह झाले। आता आपण पारंपरिक जीवामृत बनवताना जे इंटिग्रेटेड वापरतो, शेण, गुळ, गोमूत्र, ताक, हेच कंटेंट आपल्याला बॅरल मध्ये पाण्यामध्ये मिक्स करून आतमध्ये सोडून द्यायचंय। याचा वापर फक्त शिपलं म्हणून करायचा आहे, पाण्यात मिक्स करून सोडण्यापुरता याचा वापर करायचा आहे आपल्याला। याच्यानंतर याच्यामध्ये आलं की सुरुवातीला 20 दिवस आपण याला ठेवतो। 20 दिवसानंतर 21व्या दिवशी आपण ह्या स्लरीचा वापर चालू करतो। समजा उदाहरणार्थ आपण ह्या स्लरीला, ह्या बॅगला 5 बाय 10 फुटाची जर आपण घेतलं तर याच्यामधून आपल्याला 21व्या दिवशी 100 लिटरचा आउटपुट मिळेल। 100 लिटर नंतर मग आपल्याला काढल्यानंतर आपला परत 100 लिटर पाण्यामधून आपल्याला जे इंटिग्रेटेड दिलेले आहे ते पाण्यात मिक्स करून सोडून द्यायचे आहे। त्याच्यानंतर दर तिसऱ्या दिवसाला आपल्याला 100 लिटर याच्यामधून जीवामृत भेटणार का, ज्याला गाळण्याची गरज नाही राहिली। ते डायरेक्ट आपण ड्रिप मधून देऊ शकतो, स्प्रिंकलर मधून देऊ शकतो, पाट पाण्यातून देऊ शकतो, अगदी स्वच्छ स्वरूपामध्ये आहे। जर समजा तुम्हाला जीवामृत काही दिवस वापरायचं नाही, महिना, 2 महिने, 3 महिने, तर हरकत नाही, हे खराब होत नाहीये। अगदी 6 महिन्यापर्यंत पण जीवामृत खराब होत नाही। 6 महिन्यानंतर जेव्हा आपल्याला वापर चालू करायचा त्यावेळेस जे इंटिग्रेटेड दिलेलं आहे ते याच्यामध्ये इन करायचं। त्याच्याबरोबर आपण जे EM सोल्युशन, जे कल्चर आपण सांगतो, ते कल्चर थोडं जास्त प्रमाणामध्ये, साधारण 250 मिली, 300 मिली, 500 मिली पर्यंत घेऊन याच्यामध्ये इन करून घ्यायचंय। आणि नंतर मग ज्यावेळेस रेग्युलर सुरू होऊन जाईल त्यावेळेस आपली जेव्हा स्लरी परत जशी आहे तशी त्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिळत जाईल। साईज नुसार बॅरल बदलल। 5 फूट बाय 10 फुटासाठी आपण 100 लिटरचा बॅरल वापरतो। 5 फूट बाय 20 फुटासाठी 200 लिटरचा बॅरल वापरतो। जशी जशी साईज वापरल तसा बॅरल आपल्याला घ्यावा लागणार। त्याच्यामध्ये आपण शेण, गुळ, गोमूत्र, ताक, तांदळाचं पीठ, कल्चर, ह्या 6 गोष्टी, 6 कंटेंट कंपल्सरी आहे। याच्या व्यतिरिक्त आपण विविध फळं घेऊ शकतो, विविध पाले घेऊ शकतो। फक्त हे टाकताना, फळं आणि पाले टाकताना आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचं किंवा क्रश करून टाकायचंय। हे दिलेल्या साईज नुसार, दिलेल्या सांगितलेल्या कंपनी सांगितल्यानुसार पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे। याच्यात आल्यानंतर मग आपल्याला सुरुवातीला 20 दिवस आपल्याला थांबायचं आहे। 20 दिवसानंतर आपल्याला 21व्या दिवशी आपल्याला स्लरी भेटणार। आणि 21व्या दिवशी स्लरी भेटल्यानंतर ती स्लरी काढून घेतल्यानंतर मग आपली जी साईज असेल, म्हणजे 100 लिटर, 200 लिटर पाणी जे असेल, जी साईज असेल आपल्याला, त्यानुसार मग आपल्याला परत इंटिग्रेटेड आपल्याला जे ठरवून दिलेलं आहे कंपनीनं, तेच प्रमाण घेऊन आपल्याला परत त्याच्यामध्ये इनपुट करायचं। मग आपल्याला तिसऱ्या दिवशी जी स्लरी आहे ती स्लरी भेटणार। परत आपण मग स्लरी काढल्यानंतर परत आपण ठरलेल्या पाण्यामध्ये आपण जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण इनपुट करून आपण परत इन करायचं आहे। जीवामृत ही एक काळाची गरज होऊन बसलेली आहे। आतापर्यंत आपण रासायनिक खतांचा अति वापर केल्यामुळे आपली जमीन नापीक झालेली आहे, कॉम्पॅक्ट झालेली आहे, चिकट झालेली आहे। आता जीवामृत आपण वापरतो त्यावेळेस आपली जमीन सच्छिद्र होते आणि त्याच्यामुळे मग जमिनीची सुपीकता वाढते। आणि जमिनीची सुपीकता वाढली की मग आपल्याला जमिनीतून आपल्याला जे पीक आपण करतोय त्या पिकाचं उत्पन्न आपलं वाढलं जातं, त्याची क्वालिटी पण आपली वाढली जाते। हे फायदे आपल्याला जमिनीतून मिळणार आहे। ज्यावेळेस आपण जीवामृत वापरायला चालू करू त्यावेळेस आपल्याला हळूहळू आपल्याला रासायनिक खतांचा खर्च कमी होणार आहे किंवा रासायनिक खतांचं प्रमाण पण कमी करायचं आहे। आणि निश्चितच कमी केलेलं आहे आणि त्याचे फायदे पण होत आहे।